दररोज हजारो विद्यार्थ्यांची घर ते शाळेपर्यंत हजारो वाहनांमधून ने-आण होते. अनेक वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करून चिमुकल्यांच्या जीवाशी खेळलं जाते. यावर वॉच ठेवण्यासाठी शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये 31 जुलैच्या आत सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेत. वाहन चालकांकडून सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येते. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी वाहन चालकांना 1 महिन्याची म्हणजे 31 जुलैची मुदत दिली. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक हे संवेदनशील आणि जबाबदारीचे काम आहे. मात्र तरीही वाहनांची तांत्रिक स्थिती उत्तम नसणे, लटकलेली दप्तरे, वाहनात सहाय्यक नसणे यासह अनेक वाहतुकीच्या नियमावलीचा भंग शालेय वाहन चालकांकडून होतोय. त्यामुळे शालेय वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे आरटीओला सूचना दिली आहेत. त्यानुसार पुणे आरटीओनं या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहन चालकांना सूचना दिल्या आहेत. आता काय म्हटलंय पुणे आरटीओनं ते पाहूया. सीसीटीव्ही बसवल्यानंतर वाहनाची रोज तपासणी करण्याची जबाबदारी शाळा प्रशासन आणि शालेय परिवहन समितीची असणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांची शाळेकडे नोंद असणे आवश्यक आहे. या शालेय वाहनांमध्ये 6 वर्षाखालील मुलांना ने-आण करण्यासाठी महिला कर्मचारी असणे बंधनकारक असेल. मुलींची वाहतूक करणाऱ्या व्हॅनमध्ये महिला सहाय्यक असणे बंधनकारक आहे. शालेय वाहनाचा चालक, कंडक्टर आणि क्लीनर 31 जुलै 2025 नंतर ज्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही नसतील तसेच क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाईल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यासाठी वायुवेग पथकामार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचं पुणे आरटीओनं म्हटलंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.